कोल्हापुरातील छत्रपती संभाजी महाराज विभागीय क्रीडा संकुलात अत्याधुनिक स्पोर्ट्स सायन्स सेंटरचे उद्घाटन पालकमंत्री प्रकाश आंबेडकर यांच्या हस्ते झाले। या केंद्रामुळे खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर यश मिळवण्यासाठी आवश्यक पाठबळ मिळेल असे प्रतिपादन पालकमंत्री आंबेडकर यांनी केले। क्रीडा दिनाच्या निमित्ताने आणि मेजर ध्यानचंद यांच्या जयंतीनिमित्त या केंद्राचे उद्घाटन करण्यात आले, तसेच संरक्षण भिंतीच्या बांधकामाचेही उद्घाटन करण्यात आले। यावेळी खासदार धनंजय महाडिक, क्रीडा उपसंचालक सुहास पाटील, जिल्हा क्रीडा अधिकारी विद्या शिरस, कार्यकारी अभियंता रोहित तोंडले तसेच आंतरराष्ट्रीय आणि राष्ट्रीय स्तरावरील खेळाडू मोठ्या संख्येने उपस्थित होते। नमस्कार, माझं नाव ज्ञानेश आहे। मी मेडिवाइस हेल्टेक प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा डायरेक्टर आहे। आपण जे कोल्हापुरात सेंटर चालू केलं आहे ते एकमेव सेंटर हे कोल्हापुरात पहिलं सेंटर सुरू झालं आहे जे स्पोर्ट्स सायन्स सेंटर आहे। दिस इज वन ऑफ द काइंड सेंटर जिथं 43 इक्विपमेंट्स आपण लावलेत। त्या 43 मध्ये फिजिओथेरपी, सायकोलॉजी, न्यूट्रिशन, फिजिओलॉजी आणि एसएनसी या सगळ्या इक्विपमेंट्सचा समावेश आहे। सगळे जे इक्विपमेंट्स आहेत ते इंटरनॅशनल स्टँडर्ड्स आणि इंटरनॅशनल क्वालिटीचे आहेत, जे सर्टिफाईड आहेत। तर आतापर्यंत भारतात खूप डेव्हलप नव्हते झाले, आता जे डेव्हलप होत आहेत याची आपल्याला स्पोर्ट्स सायन्स सेंटरची आवश्यकता याच्यामुळे आहे, कारण प्रत्येक गेम याच्यासाठी स्पोर्ट्स बिहाइंड द सायन्स इज व्हेरी इम्पॉर्टंट। जे सायन्स आपण ज्या इक्विपमेंट्समध्ये आपण जे पॅरामीटर्स आपण वापरतो, ज्या पद्धतीने आपण रिकव्हरी करू शकतो स्वतःच्या बॉडीची, ज्या पद्धतीने आपण आपल्या बॉडीला समजलं पाहिजे ते समजलं गेलेलं नसतं एखाद्या ॲथलीटसाठी, आणि ते खूप गरजेचं आहे की त्याला हे माहिती असावं की आपला परफॉर्मन्स हा कशामुळे इम्प्रूव्ह होऊ शकतो, आपला परफॉर्मन्स हा कसा असू शकतो आणि कुठल्या पद्धतीने हा परफॉर्मन्स झाला पाहिजे। यासाठी हे सगळे इक्विपमेंट्स आपल्याला मदत करतील। याचा कुठेही असा परिणाम होणार नाही की याच्यामुळे परफॉर्मन्स खराब झाला किंवा कमी झाला। याच्यामुळे फक्त आपल्याला स्वतःबद्दल जास्त आयडिया, नॉलेज मिळेल, ज्याच्याने आपण ट्रेनिंग आणि प्रॅक्टिसमध्ये मदत करू शकतो स्वतःची। माझं नाव श्रीधर श्रीकांत निगडे, मी रग्बी खेळाडू आहे आणि मी 10 वर्षापासून रग्बी हा गेम खेळतो आणि मी 10 वर्षापासून कोल्हापूर जिल्ह्यात राहून मी रग्बी हा गेम केला आहे आणि इथूनच या मातीतच प्रॅक्टिस करून मी इंटरनॅशनलला खेळलो आहे। इंटरनॅशनल रग्बी प्लेयर आहे आणि मला 2022-23चा शिवछत्रपती पुरस्कार रग्बी हा गेममधून मिळाला आहे। पण मी जेव्हा बाहेरल्या कंट्रीमध्ये गेलो, बाहेरल्या कंट्रीमध्ये खेळलो, त्यांचं फिजिक, त्यांचं टेक्निक ह्या गोष्टी जेव्हा मला बघायला भेटल्या, त्यानंतर आज पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये हे स्पोर्ट्स सेंटर चालू होते, जे की खूप जास्त इम्पॉर्टंट आहे। जे फ्युचरमध्ये स्पोर्ट्स खेळणार आहेत त्यांच्यासाठी आजपासून किंवा या आधीपासून जे फ्युचरपर्यंत जे डेव्हलपमेंट होणार आहे ते ह्या गोष्टींच्यामुळे होणार आहे। कारण आपण जर बाहेरल्या देशाचा विचार केला, बाहेरले प्लेयर एवढे स्मार्ट का खेळतात, तर त्याच्यामागं खूप बेसिक, खूप छोट्या छोट्या अशा गोष्टी असतात, जे म्हणजे स्पोर्ट्स सेंटर असेल, फिजिओथेरपिस्ट असतील, ह्या साऱ्या गोष्टी खूप जास्त मॅटर करतात आणि खूप जास्त मॅटर करणार ह्या इन फ्युचर पण। कारण ह्याच गोष्टींमुळे स्पोर्ट्स प्लेयर जो 99% देत असेल आपला, तर 100% द्यायचं काम म्हणजे हे स्पोर्ट्स सेंटर असणार आहे, जे की महाराष्ट्र गव्हर्नमेंटनं कोल्हापूर जिल्ह्यासाठी उपलब्ध करून दिलं। त्याबद्दल खूप खूप थँक्यू सो मच। नमस्कार, मी स्वरूप उन्हाळकर, डबल पॅरालिम्पियन, वर्ल्ड कप मेडलिस्ट। आज या ठिकाणी जे छत्रपती संभाजी महाराज क्रीडा संकुल आहे त्या ठिकाणी फिजिओथेरपी आणि स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग हॉल याचं उद्घाटन होत आहे। तर एक चांगला उपक्रम राबवलेला आहे आणि एक कोल्हापूरमध्ये पहिल्यांदाच अशा प्रकारे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभं होत आहे। तर शासनाचे मी खरंच खूप आभारी आहे, का तर यापूर्वी स्पोर्ट्स सायन्स सेंटर या ठिकाणी नव्हतं, त्यामुळे खेळाडूंना बऱ्याचशा अडचणी येत होत्या आणि जर काय स्पोर्ट्स इंजुरी झाली तर कोल्हापूरच्या बाहेर जावं लागत होतं आणि त्यांना ट्रीटमेंट घ्यावी लागत होती। तर या निमित्तानं जे स्पोर्ट्स सायन्स सेंटर उभं राहिलेलं आहे तर त्याचा नक्कीच खेळाडूंना उपयोग होईल, फायदा होईल आणि जे इंजुरी झाल्यानंतर जे ट्रीटमेंटसाठी बाहेर जावं लागत होतं ते आता बाहेर जावं लागणार नाही। तर त्यासाठी महाराष्ट्र शासनाचे खूप आभारी आहे। थँक्यू। माझं नाव डॉक्टर श्रुती भांदुर्गे आहे अँड आय एम अ PhD इन स्पोर्ट परफॉर्मन्स।
आणि इथे आपण जो आहे ते मिशन लक्षवेधचं कोल्हापूरचं सेंटर आहे, विच इज अ डिव्हिजनल स्पोर्ट कॉम्प्लेक्स. आणि जिथे आपण सध्या थांबलेलो आहे, दिस इज वन ऑफ द रूम्स अँड वन ऑफ द फॅसिलिटीज. त्याच्यामध्ये भरपूर आपण टेक आणि इक्विपमेंट ठेवलेले आहेत आपल्या ॲथलीट्ससाठी. जे कोल्हापूरचे ॲथलीट्स आहेत, आसपास गावाचे जे ॲथलीट्स आहेत, त्यांना हे खूप उपयोगी पडणार आहे. आणि आपल्याकडे इथे जी टीम आहे ही खूप मल्टीडिसिप्लिनरी जे स्पोर्ट्स सायन्सचे डिसिप्लिन्स आहेत, सायकॉलॉजी म्हणा, फिजिओथेरपी म्हणा, न्यूट्रिशन म्हणा, स्ट्रेंथ अँड कंडिशनिंग म्हणा, ह्या सगळ्या वेगळ्या वेगळ्या फील्ड्सचे जे एक्सपर्ट्स आहेत ते आपल्याकडे इकडे आहेत. ते ट्रेन झालेले आहेत खूप वर्ष आपल्या फील्डमध्ये आणि खूप वेगळे स्पोर्ट्स जे आपल्याकडे इकडे आहेत, रेसलिंग म्हणा, शूटिंग म्हणा, वेटलिफ्टिंग म्हणा, बॅडमिंटन म्हणा, ह्या सगळ्या ॲथलीट्ससाठी दे विल बी वर्किंग टुवर्ड्स. टेस्टिंग जे आपण म्हणतो ते टेस्टिंगनी आपण चालू करतो. टेस्टिंग आपण का करतो की आपल्याला कळावं की आपल्या बॉडीमध्ये आणि आपल्या गेममध्ये काय लिमिटेशन्स आहेत, काय ॲडव्हान्टेजेस आहेत, काय डिसॲडव्हान्टेजेस आहेत. ठीक आहे, तर आपल्याला स्ट्रेंथ काय आहे आपल्या ॲथलीटची, पॉवर काय आहे, मोबिलिटी काय आहे, फ्लेक्झिबिलिटी काय आहे, हे सगळे जे कॅपॅसिटीज असतात हे खूप इम्पॉर्टंट असतात आपल्याला कळायला. कारण जोपर्यंत हे बेसिक कॅपॅसिटीज जर व्यवस्थित नसतील, त्याच्यामध्ये स्कोप ऑफ इम्प्रूव्हमेंट काय आहे हे आपल्याला ह्या टेक्नॉलॉजी यूज करून आपण त्याला टेस्ट करू शकतो. एकदा हे टेस्टिंग झाले ह्या ॲथलीटची, मग आपण त्याच्याप्रमाणे इंटरव्हेन्शन प्रोग्राम डिझाईन करू शकतो की त्यांना परत पुढे कसं त्यांचा परफॉर्मन्स वाढवायचा, कसं त्यांच्या गोलकडे घेऊन जायचा. जर डिस्ट्रिक्टचा ॲथलीट असेल त्याला स्टेटपर्यंत कसं न्यायचं, तिथे कुठे गॅप आहे ह्या परफॉर्मन्समध्ये, ते आपण सगळं ह्या टेक्नॉलॉजीनी बघू शकतो. मग आपण इथे काय करतो, सगळ्या कोचेसबरोबर बोलून सगळ्या ॲथलीट्सना एकत्र आणून त्यांची टेस्टिंग करतो. ते टेस्टिंग झाल्यानंतर मग सगळे जे वेगळ्या वेगळ्या फील्डचे जे एक्सपर्ट्स आहेत ते एकत्र बसून त्यांचा प्रोग्राम डिझाईन करतात आणि त्या प्रोग्रामनी नंतर मग इंटरव्हेन्शन प्रोग्राम करतात. त्याच्याप्रमाणे मग ते ॲथलीट्सना हेल्प होतं की त्यांचे गोल्स लवकर अचीव व्हावे आणि लवकर परफॉर्मन्स असा वाढावा.